वर असलेले सदाभाऊ खोत यांनी आज हे आतंकवादी असे उल्लेख केलेला आहे, काय सांगाल? सदाभाऊ खोत नाही, संपूर्ण देशभरामध्ये जे सरकार आहे BJP सरकार, हे सरकार लोकशाहीच्या मार्गानं राज्य चालवत नाही, देश चालवत नाही. हे जे BJP सरकार आहे हे हुकुमशाही गाजवत आहे. संपूर्ण देशभरामधले विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, महिला असतील, सर्वच्या सर्व लोकांवरती हे सरकार अन्याय करत आहे. म्हणून ह्याचा हा उद्रेक आहे. आणि तुम्ही देशामधल्या विद्यार्थ्यांच्यावर जर तुम्ही हाणामार करत असाल, मारताच असाल एवढ्या क्रूरतेने, तर हे सरकार म्हणण्याच्या लायकीचं नाही. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हाक दिली की हा महाराष्ट्र बंद झाला पाहिजे आज. आणि या महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी नाही, तर सर्व पक्षांनी BJPच्या विरोधामध्ये, राज्याच्या आणि देशाच्या BJPच्या सरकारच्या विरोधामध्ये हा खूप मोठा बंद आहे. आणि हा आंदोलन फक्त देगलूरपुरतं मर्यादित नाही, हे आंदोलन फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित नाही, हे आंदोलन संपूर्ण देशामधल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये, गावागावामध्ये हे आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन अशाच पद्धतीनं वाढणार आहे. कारण हा रोष आजचा नाही, हा BJP सरकारवरचा खूप वर्षापासूनचा रोष आहे. 12 वर्षापासून हे सरकार अन्याय अत्याचार करत आहे. या देशामध्ये भारत देशाला भारत देश नाही ठेवत, या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी यांचा आकांड तांडव आहे. आणि हे सरकार म्हणजे BJP सरकार नसून हे RSSचं सरकार आहे. म्हणून हे RSS आणि हे BJP सरकार सर्व लोकांनी मिळून उलथून टाकणे ही अत्यंत गरज आहे. धन्यवाद. नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून न राहता भारतीय म्हणून इथं या गोष्टीला विरोध करण्यासाठी उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं लोकशाही आणि आपल्या भारताचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. अन्यथा आपण पुन्हा आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो. ज्या पद्धतीनं हे सरकार देशातल्या नागरिकांना, आत्ताच तुम्ही बोललात सदाभाऊ खोत यांनी आतंकवादी सांगितलं आहे, तर ह्याच्यामध्ये कोण आतंकवादी आहेत का? महेश पाटील आतंकवादी आहेत का? सुशील भाऊ आहेत का? कोण? आम्ही तर आतंकवादी आहात. जर तुम्हाला आम्ही आतंकवादी दिसत असो तर तुम्ही आम्हाला आतंकवादी समजा. पण तुम्ही जे इंग्रज करत होते, जे हिटलर करत होता, त्याच पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरे कोण लागून गेला तो धर्मेंद्र प्रधान, साधं त्याचा राजीनामा नाही घेऊ शकत तुम्ही. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे बाकी सगळ्या गोष्टीचं हे होत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही जर काम करत नसाल, तुम्ही जर उत्तरदायित्व स्वीकारत नसाल तर तुम्ही आमच्या देशाचे मुख्य आहात असं आम्ही मानू शकत नाही. तुम्ही खरं तर पाय उतार व्हायलाच पाहिजे. आता तुमच्या हातात EVM आहे म्हणून तुम्ही जर सरकारमध्ये नेहमी येत असाल, पण जनता आता रस्त्यावर आलेली आहे. तुम्हाला आम्ही खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढं निश्चित. सर्व पाळण्यात येत आहे पाटील. आणि आज जंतर मंतर, आज आज आपल्या भारतात आज अमानुषपणे हा जो अत्याचार करण्यात आला दिल्लीमध्ये, सर्वांना माहीत झालेलं आहे की आज हे लोक आज जे शिक्षण घेत असतात आणि फक्त शिक्षणापासून वंचित राहू नये, परंतु आज शिक्षण घेऊन 3-3 वर्ष त्यांनी आज दिलेलं आहे. ते नीट पेपरसाठी फक्त प्रधान यांचा राजीनाम्यासाठी आज भारतामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. मुळात म्हणजे BJP सरकार हे सरकार नसून गुंडांचं सरकार आहे आणि गुंडांना पाठीशी घालणारं सरकार आहे. या सरकारला शिक्षण नको आहे, त्यासाठी अमानुष पद्धतीनं जे विद्यार्थी शैक्षणिक मागणीसाठी उपोषणास बसले होते, तिथं 15 वर्षाच्या मुलीच्या छातीवर पाय देऊन अमानुषपणे त्यांना मारहाण करून आणि त्यांचं उपोषण माघार घेण्यास भाग पाडण्याचं काम करत होते. त्यासाठी महाराष्ट्र नाही, पुरा देशामध्ये सर्व जनतेने त्यांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला हा लढा कसा लढवता येईल आणि ह्या सरकारला कसं आपल्याला जाब विचारता येईल आणि ह्या सरकारला कसं उलटता येईल हे आपण सगळ्या जनतेने करून या सरकारला आपण धडा शिकवलं पाहिजे. या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचं आजच्या या उपोषणाला, या आजच्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. बाशित भाई, वहाँ से आए हैं, वो देखने के बाद लोगों के अंदर बहुत ज़्यादा गुस्सा है. जिस तरह से एक पुलिसकर्मी ने एक महिला के गुप्त अंग के अंदर जिस तरह से डंडा मारा है, जिस तरह से एक नाबीना यानी कि अंधे लड़के को 13 पुलिस वाले मिलकर मारते हैं,
लोग वहाँ से भाग नहीं रहे हैं, वो ठहर रहे हैं, शांति के साथ कह रहे हैं कि सर हम इस देश के नागरिक हैं, युवा है, हम इस देश का भविष्य है, हम एक छोटी सी डिमांड लेकर यहाँ पर आए हैं, हमसे बात कीजिए। बजाय इसके लोग बात करें, उन्हें इस तरह से मारा गया जिस तरह से जो रॉडी शीटर्स होते हैं, जो गुंडे होते हैं, पुलिस उनके ऊपर हाथ नहीं उठाती है, उनके साथ वो दोस्तों के जैसा व्यवहार करती है, उन्हें बिरयानी खिलाई जाती है। जिस तरह से एक मुद्दा यहाँ पर उठा था खसाब को बिरयानी खिलाने का, तो आप लोग खसाब जैसे आतंकवादियों को बिरयानी खिलाते हैं, आप पाकिस्तान जाकर बिरयानी खाते और देश के युवाओं के ऊपर आप हथियार उठाते हैं। शर्म आनी चाहिए। मैं तो कहता हूं कि सिर्फ धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा नहीं देना चाहिए, बल्कि इस पूरी कैबिनेट को इस्तीफा देना चाहिए। विरोधी पक्ष नेता राहुल गांधी के साथ उनका जो व्यवहार है वो ये बताता है कि अब ये देश लोकतंत्र से निकलकर राजतंत्र की तरफ जा रहा है और ये देश हिटलरशाही की तरफ जा रहा है। हम सबकी ये नैतिक जिम्मेदारी है कि इस अंधी सरकार के खिलाफ में आवाज़ बुलंद करें और देगलूर की जनता वही कर रही है। हम लोग यहाँ पर शांति के साथ देगलूर शहर को बंद कर रहे हैं और उसके लिए मैं सभी देगलूर वासियों से निवेदन करता हूँ कि अपने अपने व्यवसाय एक दिन बंद कर इस सरकार का विरोध करें।